नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेध. मंडळी, अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडून भाजप सोबत सत्तेत सहभाग घेतल्यानंतर अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे, मध्ये मध्ये कधीतरी रोहित पवार असा कलगीसुरा सुरूच असतो. आणि शरद पवारांचा सगळ्यात मोठा आक्षेप जो अजित पवारांबद्दल आहे, तो आक्षेप आहे भाजपशी हात मिळवणी केली. भाजपशी हात मिळवणी करणं हे आपल्याला कधीच पटणार नाही. कारण भाजप हा जातीयवादी पक्ष आहे आणि आम्ही सेक्युलर आहोत. आणि अशा भाजप बरोबर जाणं योग्य नाही, असं शरद पवार हे नेहमी सांगत असतात, बोलत असतात. त्यांची अजित पवारांवर टीका बघा मित्रांनो, त्याचा मूळ गाभा हाच असतो किंवा अशा शब्दातून ते पुढे अजित पवारांवर टीका करत असतात. अजित पवार हे भाजप सोबत गेले याचा आक्षेप शरद पवारांना आहे. आणि ते का गेले, कशासाठी गेले, आमची परवानगी नसताना गेले, वगैरे 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 अनेक गोष्टी शरद पवार हे सांगत असतात. पण मित्रांनो, आता अजित पवारांनी याच मुद्द्यावर शरद पवार यांना कोंडीत पकडलेलं आहे. अजित पवार यांनी आज पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं की 2014 मध्ये शरद पवारांनी भाजपला बाहेरून बिनशर्त पाठिंबा दिला होता. आणि तो जर पाठिंबा भाजपला दिला होता, तर तो का दिला होता? जर शरद पवारांना भाजप सोबत जाणं पसंत नाही, मान्य नाही, तर मग त्यावेळेस शरद पवारांनी भाजपला पाठिंबा का दिला? आणि त्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस शरद पवारांनी पाठिंबा दिला, त्यावेळेस आम्ही सगळे राष्ट्रवादीत होतो, एकोप्याने नांदत होतो आणि आम्हाला शरद पवारांचा तो निर्णय मान्य होता. आम्ही तो निर्णय मान्य केला. आता मित्रांनो, 2014चा उल्लेख अजित पवारांनी केलाय, त्याच्यामध्ये एक लॉजिक आहे. आणि ते लॉजिक असं आहे मित्रांनो, की शरद पवार त्या एका ठिकाणी तोकडे पडत आहे. 2014ला जो पाठिंबा त्यांनी दिला, तो जाहीर पाठिंबा होता. अगदी चार चौघात त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे लपवण्यासारखं काहीही नव्हतं किंवा त्याच्यात लपवण्यासारखं काहीही नाहीये. आणि तो सगळ्या महाराष्ट्राने, देशाने बघितला, ऐकला. त्यानंतरही अनेक वेळा असा प्रसंग आला की ज्यावेळेस पवारांनी भाजपला पाठिंबा दिला. 2019 मध्ये ज्यावेळेस सरकार होत नव्हतं, त्यावेळेस भाजप सोबत जायचं शरद पवारांनी मान्य केलं होतं. जवळजवळ ठरलं होतं, वरिष्ठांची बैठक झाली होती. आणि ऐन वेळेस शरद पवारांनी माघार घेतली, पण अजित पवार मात्र पहाटेच्या शपथविधीला गेले आणि त्यावरून मोठा गदारोळ झाला. आता मित्रांनो, हा जो 2019चा प्रसंग आहे, तो प्रसंग राष्ट्रवादीमध्ये घडलेला आहे. म्हणजे त्याचे साक्षीदार फार कमी लोक आहेत. भुजबळ असतील, भुजबळांनी मध्ये सांगितलं की हो असं झालं होतं. एकतर ते अजित पवारांना माहिती किंवा शरद पवारांना माहिती. देवेंद्र फडणवीस तर छातीतोकपणे सांगतात, भाजपचे प्रत्येक नेता छातीतोकपणे सांगतात की हो त्यावेळेस पवारांनी पाठिंबा द्यायचं जाहीर केलं होतं. आम्हाला सांगितलं होतं की हो आपण सरकार बनवू. पण मित्रांनो, तो जो पाठिंबा जो 2019 मध्ये भाजपला दिला, त्याला प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्यामुळे आणि पवार पलटी मारण्यात अगदी तरबेज असल्यामुळे मी असं केलंच नाही हे सांगून ते मोकळे झाले. आम्ही पाठिंबा दिलाच नाही की आमचं पाठिंबा द्यायचं ठरलंच नव्हतं, हे ते आतापर्यंत अनेक वेळा सांगून मोकळे झाले. आता 2014ला जो पाठिंबा दिलाय, तो मात्र इन्कार करू शकत नाही. कारण तो पत्रकार परिषदेत दिलेला आहे आणि जाहीररित्या दिलेला आहे. त्यामुळे पवार असं म्हणू शकत नाही की आम्ही त्यावेळेस पाठिंबा दिला नाही. अर्थात त्याला वैचारिक मुलामा देण्याचा प्रयत्न पवारांनी केला. त्यानंतर काही ठिकाणी म्हणजे 2019 मध्ये मला वाटतं सामनाला त्यांनी जी मुलाखत दिली,
त्यामध्ये पवार म्हणाले आहेत की मी जो 2014 मध्ये भाजपला पाठिंबा दिला त्याचं मुख्य कारण भाजप आणि शिवसेनेमध्ये वितुष्टता निर्माण होती. अर्थात मित्रांनो, हा वैचारिक मुलामाचा. पवार स्वतःला राजकीय चाणक्य समजतात आणि अशा खेळी ते खेळत असतात. पण नेमकी हीच खेळी अजितदादांनी ढाल म्हणून वापरली. त्यांनी सांगून टाकलं की त्यावेळेस तुम्ही पाठिंबा दिला होता आणि आम्ही तुमचा निर्णय मुकाट्याने मान्य केला. मग आज आम्ही भाजप बरोबर जातोय, यात तुम्हाला अडचण काय? अर्थात हे अजितदादा बोलले नाहीत, पण त्याचा मतितार्थ तोच होतो की आज जर आम्ही भाजप बरोबर गेलोय किंवा भाजप सोबत सत्तेत आहोत, भाजपमध्ये नाही पण भाजप सोबत सत्तेत आहोत, तर तुम्हाला अडचण काय आहे? आणि प्रत्येक वेळेस भाजप सोबत गेले असं का टुमणं लावून बसलेलं आहे? आम्ही शेतकऱ्यांच्या, जनतेच्या, गोरगरिबांच्या हितासाठी सरकारमध्ये आलेलो आहोत, हेही अजितदादा पुढे म्हणाले. आता मित्रांनो, अशा प्रकारे अजितदादांनी शरद पवारांना कोंडीत पकडल्यावर त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शरद पवारांकडे आता सध्या तरी उपलब्ध नाहीये. कारण हा बरोबर बेसक्यातला प्रश्न आहे जो अजित पवारांनी शरद पवारांना टाकलेला आहे की मग सांगा तुम्ही का गेलेला होतात किंवा त्यावेळेस पाठिंबा का दिला होता. मंडळी, 2014च्या निवडणुकीच्या अगोदर प्रचारात म्हणजे राज्यात प्रचार करताना शरद पवार जाहीररित्या बोलले होते की तुम्ही हाफ चड्डीला मत देणार का? हाफ चड्डी सोबत तुम्ही जाणार का? म्हणजे भाजपवर टीका करताना त्यांनी संघालाही सोडलं नव्हतं. अर्थात देशातल्या माफ करा, राज्यातल्या सुज्ञ जनतेने शरद पवारांचं काही ऐकलं नाही. ती भाजप सोबत गेली आणि मग भाजप आणि शिवसेनेचं सरकार आलं. पण ते बोलले असताना नंतर अचानक पवारांनी स्थान बदलला आणि भाजपला बिनशर्त पाठिंबा देऊन टाकला. आता हा जो बिनशर्त पाठिंबा भाजपला दिला तो आपल्यावरच बुमरॅंग होईल हे पवारांनी त्यावेळेस कधी स्वप्नातही त्याचा विचार केला नसेल. पण मित्रांनो, तो झाला. अजित पवारांनी त्या एका मुद्द्यावर शरद पवारांना पुन्हा कोंडीत पकडलं आणि आज त्याच्यावर किंवा त्या मुद्द्यावर शरद पवारांकडे कुठलंही उत्तर नाही. अजित पवार राष्ट्रवादी फोडून बाहेर गेले त्यावेळेस शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि अन्य नेते यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली. आजही ही मंडळी टीका करतायत की भाजप उद्या तुम्हाला संपवेल वगैरे वगैरे काय काय बोलतात. भाजप हा सेक्युलर नाही, त्यामुळे जातीयवादी पक्षाबरोबर आपण जाणार नाही. पण हे सगळं होत असताना किंवा हे सगळं बोलत असताना 2014ला भाजपला बिनशर्त पाठिंबा का दिला याचं उत्तर ना शरद पवार देत आहेत, ना सुप्रिया सुळे देत आहेत, ना रोहित दादा देत आहेत. कोणीही त्याच्याकडे बघायला तयार नाही. आणि हा एकमेव प्रश्न असा आहे की जो अजितदादांकडे ढालीच्या रूपाने उपलब्ध आहे. प्रत्येक वेळेस शरद पवार बोलले की आता ही ढाल अजितदादा पुढे करणार. असो मंडळी, राजकारणात काल काय झालं आणि आज काय होतंय, उद्या काय होणार आहे याचा अंदाज कोणीही लावू शकत नाही. राजकारण हे माध्यम आहे जनतेच्या हितासाठी, पण ते माध्यम कोण कसं वापरतं यावर सगळं अवलंबून असतं. मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करताना बेल आयकॉन जरूर दाबा. धन्यवाद.